निश्चितच मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला पाहता आणि मागच्या वर्षी जुहूला 31 डिसेंबरला जी एका मुलीच्या विनयभंगाची घटना घडली होती त्या संदर्भात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आणि मनीष विशेष म्हणजे ती घटना सुद्धा एका फोटो जर्नलिस्टमुळे उघडकीस आली होती. हिंदुस्थान टाइम्सचे ते फोटोग्राफर होते. अगदीच. आणि तू याच्याबद्दल बोलतेस, एक फोटो जर्नलिस्ट आज आपल्याबरोबर आहेत, सतीश माळवदे. त्यांच्याशी आपण बोलतो. एकूणच वर्षभरात कॅमेरातून त्यांनी काय काय टिपलेलं आहे. सतीश, आज पटकन मला असं वाटतं की एरवी तुम्ही कॅमेराच्या मागे असता, आज कॅमेऱ्याच्या समोर आलेले आहात आणि वर्षभरामधल्या गोष्टींबद्दल तुम्ही सांगताल. ते त्याच्याबद्दल कसं वाटतंय, मनामध्ये काय वाटतंय सगळ्या वर्षभराचा आढावा घेताना? कॅमेरा समोर आल्यानंतर कसं वाटतं असं म्हणजे मी फील्डवर असतो, त्यामुळे कॅमेरा रोज बघण्याची सवय आहे. त्यामुळे विशेष तसं काही फरक वाटत नाही. फक्त आनंद होतोय की आपण केलेल्या कामाचं काहीतरी नोटीस केलंय, कोणीतरी काम दिसतंय मला, यासाठी आनंद. हे विचारण्यामागचा उद्देश असा की नेहमी तुम्ही कॅमेऱ्यातून जे बघता ते आज तुम्हाला बघतायत लोक सगळे. हे विचारण्यामागचा उद्देश माझा त्याच्यामध्ये हेच आहे की जेव्हा एखादी गोष्ट आहे की आपल्याला त्याचा फोटो काढायचा आहे, ती चांगली असेल, वाईट असेल, ठरवलेली असेल किंवा अचानक आलेली असेल, लक फॅक्टर त्याच्यामध्ये असतो. तो चांगला त्याचा स्नॅप एखादा मिळण्यासाठी बराच लक फॅक्टर असतो. काही टेक्निकल गोष्टी असतात, त्या तुम्हाला फेवरेबल असतील त्यावेळेला अतिशय चांगला फोटो मिळू शकतो. आणि त्याबरोबरच तुमचे प्रयत्न, त्यावेळेला कॉन्शियसनेस, माणसाचं जे मॅन्युप्युलेट करायचं जे हे शक्ती असते ती पणाला लावली जाते. आणि दृष्टी जी असते, फोटोग्राफरची दृष्टी आहे, ती एखादी घटना सामान्य माणूस ज्या नजरेने बघतो त्या पलीकडे जाऊन त्याला बघावं लागतं. त्या फोटोचा होणारा परिणाम, वाचक जेव्हा तो फोटो बघतोय त्यावेळेला त्याच्या मनावर काय परिणाम होईल आणि त्याचं पॉझिटिव्ह त्याच्यावर काय हे परिणाम झाले पाहिजेत, ह्याचा प्रयत्न ते शूट करतानाच केला जातो. तर त्या प्रयत्नातून दिसणारं जे चित्र असतं ते लोकांसमोर असतं आणि त्याचा खरोखर चांगला इफेक्ट लोकांवर झाला पाहिजे, याची काळजी घ्यावी लागते आम्हाला. अगदी खरं. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की दृष्टी ही खूप महत्वाची आहे आणि तुम्ही कुठल्या एखाद्या घटनेकडे कुठल्या अँगल मधून बघतात हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच इथे फोटोग्राफर आणि इतर लोक वेगळे होतात. या संदर्भामध्ये सतीश आपण बोलू, पण आपल्यासोबत नाशिकहून अश्विनी कुलकर्णी सुद्धा आहेत आणि मगाशी त्यांनी खूप छान बोलतायत. त्यांनी खूप छान मुद्दा मांडला. चावडी वाचनाच्या संदर्भामध्ये तुम्ही बोलत होता. अश्विनीताई, काय सांगाल या चावडी वाचनाच्या या उपक्रमातून ग्रामीण भागामध्ये अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी या गोष्टी अधिक वाढल्या आहेत? हो, नक्कीच. कारण आज पहिल्यांदा दोन कारणांमुळे, एक तर माहितीच्या अधिकारामुळे आणि रोजगार हमीच्या कायद्यातच चावडी वाचनाचा समावेश केलेला असल्यामुळे लोकांना हक्क आहे त्यांच्याकडे होणाऱ्या सर्व कामांच्या संदर्भातली माहिती मिळण्याचा. आणि ती माहिती मग आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागात जास्त इलिटरसी आहे, जास्त निरक्षरता आहे, त्यामुळे तो वाचून दाखवलं गेलं पाहिजे आणि तो सार्वजनिक ठिकाणी उभं राहून वाचून घेतलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी घडली की फक्त मजुरांसाठी नाही आहे, तर अख्ख्या गावासाठी. कारण जेव्हा एखादा तलाव होईल किंवा एखादा रस्ता होईल, तो मजुरांनी केला, त्यांना त्याची मजुरी मिळाली, हे जितकं महत्वाचं आहे तितकंच त्या गावासाठी रस्ता झाला, त्या गावासाठी तळं झालं, त्यांच्या विकासाच्या कामाला चालना मिळाली, हेही महत्वाचं आहे. त्यामुळे या दोन्ही अनुषंगाने त्यांना सगळं कळणं की किती निधी आला होता, किती निधी खर्च झाला, नेमकी किती मजुरांची नावं आहेत, त्यांची उपस्थिती काय आहे, त्यांना मजुरी किती मिळाली आहे, हे सगळं कळणं हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण बघायचो की पूर्वीची रोजगार हमी योजना खूप बदनाम झाली होती आणि ती बदनाम झाली होती याचं कारण असं होतं की त्याच्यात पैसा नेमका ज्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तिथपर्यंत पोहोचत नाही, असं आपण सातत्याने मांडायचो. पण त्याच्या पलीकडे आज हा विषय नेता येतो आपल्याला आणि गावापर्यंत विकास गंगा पोहोचेल ह्याची आपल्याला शाश्वती मिळू शकते ह्याच्यातून. अश्विनी, ते इतकं सुंदर तुम्ही सांगितलेलं आहे याच्याबद्दल की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये या सगळ्या गोष्टी असतात, पण ग्रामीण भागासाठी विशेषतः ग्रामपंचायत, पंचायतराज लेव्हलवरती ज्या गोष्टी होतात त्या तितक्या प्रकाशामध्ये येत नाहीत. पण वर्षभरात त्याच्यामध्येच ज्या चांगल्या गोष्टी झालेल्या त्याच्याबद्दल तुम्ही सांगतात. पण खरोखरच गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत याची सगळी माहिती पोहोचते का, की त्यांना असे असे लाभ मिळू शकतात? याच्याबद्दल खरोखर मनापासून प्रयत्न केले जात आहेत? हो, त्याच्याबद्दल म्हणजे अर्थात आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्था महाराष्ट्रभर अशी मोठ्या प्रमाणात काम करत आहेतच. पण त्याच्या पलीकडे एक उल्लेख करावासा वाटतो तो आमच्या विभागीय आयुक्त कार्यालयातनं नाशिकच्या एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, प्रयोग म्हणून सुरू केलेला आहे तो. पण त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. त्याला ते ग्रामस्थ दिन असं त्याला नाव दिलेलं आहे.
ह्या दिवशी म्हणजे आता आपण असा विचार करूया की एखादं गाव आहे आणि त्या गावात ठराविक एक दुसरा बुधवार ह्या दिवशी तुमच्याकडे तुमच्या संबंधित जेवढे गावाचे सरकारी कर्मचारी आहेत, शासनाचे कर्मचारी आहेत, ते उपलब्ध असतील असं त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या महिन्याच्या दर बुधवारी, प्रत्येक महिन्याच्या दर बुधवारी माझ्या गावी खालील सगळे असतील, म्हणजे ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, शिक्षक असतील, ANM नर्सबाई असतील, कृषीवाले असतील, पाणलोटवाले असतील, पशुवाले असतील, सर्व खात्याचे, सर्व विभागाचे कर्मचारी हे माझ्या गावात असणार ह्याची मला खात्री दिलेली आहे. याला त्यांनी ग्रामस्थ दिन म्हटलेलं आहे आणि गेल्या 1.5 वर्ष हा एक एक्सपेरिमेंट म्हणून फक्त नाशिक विभागापुरतं आमच्या विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे राबवण्यात येत आहे. आणि ही एक परत ट्रान्सपरन्सी ज्याला आपण म्हणतो, पारदर्शकता हवी सरकारी कारभारात, त्या दृष्टीने एक चांगलं महत्वाचं पाऊल आहे असं वाटतं. म्हणजे जे चावडी वाचनात आपण पाहिलं तेच हे थोडंसं आणि पुढे नेणारी ही स्कीम आहे. अगदी खरं आहे. तुम्ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे. लोकशाही दिन आपण राबवतो आहे सध्या आणि ही जी ग्रामस्थ दिनाची संकल्पना आहे मनीष, ही भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र राबवत आहे आणि निश्चितच जबाबदारी असेल, कार्यक्षमता असेल, पारदर्शकता असेल, या सगळ्या गोष्टी वाढण्यास याच्यामुळे निश्चित मदत होणार आहे. आपण अश्विनीताई याविषयी आणखी बोलूया. माहितीच्या अधिकारावर तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे. अभ्यास केला आणि ते खूप सांगतात की ग्रामीण लोकांना की ज्या बातम्या ज्या आहेत महत्वाच्या आहेत पण ज्या थोड्या प्रकाशात कमी आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आज त्या सांगतात. आणि त्याचप्रमाणे कॅमेरामधून वर्षभरात ज्या गोष्टी टिपल्यात सतीश माळवदे आपल्याला सांगतात. काही गोष्टींबद्दल विशेष आपण बोलूयात की कुठल्या तुमच्या लक्षामध्ये राहिल्यात, ते करत असताना काय काय नेमकं झालं, या वर्षभरातल्या घटनांचा आढावा घेताना याच्याबद्दल सतीश बोले, अश्विनी त्यांची संपर्क साधूया. पण आधी एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.